बंदिस्त, अर्धबंदिस्त आणि तिसरं खुले. खुले किंवा मोकाट पद्धत आपण त्याला म्हणतो. आता हा रोज जरी बंदिस्त, अर्धबंदिस्त आणि खुले असं चालू असेल तरी बोलताना आपण खुल्यापासून अर्धबंदिस्त, बंदिस्त पर्यंत जाणार. ठीक आहे, ते त्यांना सांगता येईल आपल्याला करायला. तर खुलं म्हणजे आज गावागावांमध्ये छोटे छोटे शेतकरी 5-10-20 बकऱ्या ठेवून चरायला घेऊन जातात आणि परत संध्याकाळी घेऊन येतात. त्या पद्धतीला आपण खुले मुक्त संचार किंवा मोकाट पद्धत म्हणतो. तर या पद्धतीचे फायदे काय? तर बघा, हे काय करतात, त्यांच्या घराच्या आजूबाजूला असलेली एखादी पडवी किंवा एखादा त्यांच्याकडे गोठा असेल पडी, त्या गोठ्याचा उपयोग करून तिथे फक्त रात्रीच्या वेळेला या बकऱ्यांना निवारा मिळेल अशी व्यवस्था करतात. म्हणजे या पद्धतीमध्ये काय की निवाऱ्यावर, शेडवर खर्च नाही. ठीक आहे, आणि सकाळ झाली की ते जंगलात घेऊन जातात, संध्याकाळी परत घेऊन येतात. म्हणजे अन्न पाण्यावर अजिबात खर्च नाही, निवाऱ्यावर खर्च नाही, अन्न पाण्यावर खर्च नाही. त्यामुळे यातनं मिळणारं जे उत्पन्न आहे तो 100% नफा आहे. म्हणजे या पद्धतीने शेळी पालन करायला हरकत काहीच नाही. पण ही झाली आहे पारंपरिक पद्धत. आणि आपण इथे आलोय शेळी पालणं, शेळीचं पालन करणं हे तुम्हाला, यामध्ये आपल्याला व्यावसायिक रूपांतर कसं करता येईल हे मात्र मी तुम्हाला शिकवू शकतो. मग या पद्धतीचे तोटे काय आहेत? तर या पद्धतीचा पहिला तोटा, या पद्धतीमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर शेळी पालन करू शकत नाही. 5, 25, 50 जोपर्यंत आहेत तोपर्यंत ठीक आहे. पण 500-600 शेळ्या तुमच्या जंगलात चरायला घेऊन जायला लागले तुम्ही, तर ते पॉसिबल आहे का? शेवटी जंगल पण कोणाच्या ना कोणाच्या मालकीचं आहे. तो 5-25 शेळ्या चरतात तोपर्यंत तुम्हाला काही बोलणार नाही. पण जेव्हा 500 शेळ्या चरायला जातील तेव्हा तो तुम्हाला बोलेल. कारण शेळी हा एक डिस्ट्रॉयर आहे, लक्षात घ्या. आपली जी संस्कृती आहे ना, हिंदू संस्कृती किंवा सनातन संस्कृती, ही खूप विचार करून सगळ्या गोष्टी करत होती. लक्षात घ्या, निसर्गाचा विचार करत होती, लोकांचा विचार करत होती, सगळ्याचा विचार करत होती. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये कोंबडी आणि बकरी या 2 गोष्टीच पालन सुरू का केलं? या 2 गोष्टीच कापून खायला सुरुवात का केली? त्याला कारण असं आहे, शेळी हा एक असा डिस्ट्रॉयर आहे, जर 100 एकर जमिनीमध्ये तुम्ही कंपाऊंड टाकलं, जंगलाला कंपाऊंड टाकलं आणि 100 शेळ्या 6 महिन्यासाठी तिथे सोडल्यात, तर 6 महिन्यानंतर त्या जंगलाचं वाळवंट तयार होऊ शकतं. ही क्षमता आहे या शेळीमध्ये. मग शेळ्यांचं जर प्रमाण वाढलं तर जंगलाच्या जंगलं नष्ट होतील, हे आपल्या पूर्वजांनी हेरलं आणि म्हणून तिचं पालन आणि कापून खायला सुरुवात केली का लिमिटेशन राहिलं पाहिजे. सेम थिंग कोंबडी. एखाद्या गोडाऊन मध्ये समजा 10 क्विंटल धान्य तुम्ही ठेवलं असेल आणि 10 कोंबड्या फक्त तिथे सोडल्या की 1 महिन्यानंतर 10 क्विंटल धान्य, कारण कोंबडीची जी पचन संस्था आहे ती फक्त 6 तासाची आहे. तिने आत्ता खाल्लं की 6 तासात जिरून बाहेर, म्हणजे ती कंटिन्यूस खाऊ शकते. जेवढं तुम्ही द्याल तेवढं कोंबडी खाऊ शकते. म्हणून ह्या 2 पक्षी आणि प्राण्यांना आपल्या धर्मामध्ये मान्यता मिळाली का, म्हणजे पाळणे, कापणे, खाणे. बाकी जे प्राणी आपण पाळतो, गाय, म्हैस, हे एवढे डिस्ट्रॉयर नाहीयेत, म्हणून त्यांना तो वेगळा दर्जा दिला गेला. तर मुद्दा काय आपला की या खुल्या पद्धतीमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर शेळी पालन करू शकत नाही, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या पूर्णपणे नैसर्गिक खाद्यावर अवलंबून असल्यामुळे आपल्याला जी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं उत्पन्नाची, त्याप्रमाणे उत्पन्न मिळत नाही.
का? तर जे तिला मिळेल ते ती खाऊन तिचं गुजराण करणार आहे, जीव वाचवणार आहे. पण वजन कधी वाढेल सांगू शकत नाही. म्हणजे या पद्धतीमध्ये बोकड तुम्हाला विकायचं असेल 15 ते 20 किलोचा करून, तर अप्रॉक्सिमेटली 8-9 महिने लागतात. तो टाइम जातो. ही बकरी तिच्या बरोबर पिल्लही चरायला जात असल्यामुळे पिल्ल 3 महिने 4 महिन्यापर्यंत दूध पितात. मग जेवढं दूध पितायत तेवढं तिचा जो माज काळ आहे तो पुढे पुढे सरकतो. म्हणजे 2 पिल्लांमधला जो गॅप आहे, आपण काय सांगतोय की 18 महिन्यात 2 पिल्ल कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजेत, तो गॅप 1 वर्षाचा पण होतो. म्हणजे 2 पिल्ल मिळायला आपल्याला 24 महिने लागतात. जास्तीत जास्त त्या 7 वर्षात आपल्याला किती वेतन मिळतील? तर 6 ते 7 वेतन मिळतील. आपल्याला किती पाहिजेत? 11 ते 12 वेतन पाहिजे. म्हणजे तो एक होतोय. तिसरी गोष्ट, तुम्हाला दुधाचं उत्पन्न मिळत नाही, कारण ती पिल्ल त्यांच्या बरोबर असल्यामुळे ती सतत दूध पित राहणार. तुम्हाला घरी कधीच दूध मिळणार नाही. चौथा तोटा काय की त्याच कुरणामध्ये गायी, म्हैशी, इतर लोकांच्या बकऱ्या चरत असल्यामुळे जर एखादा साथीचा रोग त्यांना आला तर तो साथीचा रोग आपल्या बकऱ्यांना लागू शकतो. म्हणजे साथीच्या रोगापासून त्यांचं संरक्षण आपल्याला करता येत नाही. त्याचबरोबर जंगलात आपण ओपन फिरवत असल्यामुळे हिंस्र प्राणी किंवा चोर यांच्यापासून त्याचं संरक्षण आपण करू शकत नाही. असे वेगवेगळ्या प्रकारचे तोटे या पद्धतीमध्ये आहेत. परंतु ही पद्धत चुकीची नाहीये. छोट्या मोठ्या प्रमाणावर करायचं असेल आणि एखाद्या तरुणाची तयारी असेल की मला बकऱ्यांबरोबर फिरायला काही हरकत नाहीये, तर त्याला खूप चांगले पैसे याच्यामध्ये मिळतात. पैसे मिळत नाही असं नाही, फक्त उत्पन्नाची जी अपेक्षा आपण ठेवतो की बाबा मी 25 बकऱ्या आणि 1 बोकडचा जर फार्म केला तर मला वर्षाला 2 लाख रुपये मिळाले पाहिजेत. ते 2 लाखच मिळतील असं नाही. पैसे मिळणार, कधी 50 मिळतील, कधी 75 मिळतील, कधी लाख मिळतील, पण एक अपेक्षित उत्पन्न आपल्याला मिळू शकत नाही. आता